घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जानकी ही सामानाची यादी ही ऐश्वर्याला देते आणि सांगते की हे सामान तू घेऊन ये. त्यानंतर तिथे तिने लिहिलेलं असतं की मेन रोडला लागून असलेल्या गल्लीमध्ये आपण भेटूयात. त्यानंतर इकडं जानकी ही बाजार समितीमध्ये मीटिंग आहे या कारणास्तव ती निघून जाते आणि त्यानंतर इकडं शर्वरी ही विचार करत असते की मला काहीच करावं लागत नाही आणि सर्व काही ऐश्वर्याच करत आहे. त्यानंतर इकडं ऋषिकेश हे पेनड्राईव्ह शोधायला रूममध्ये येतात, पण त्यांना पेनड्राईव्ह काही सापडत नाही. तेव्हा ते विचार करत असतात की मी तो पेनड्राईव्ह कुठे ठेवला आहे. तेव्हा त्यांना एका ड्रॉवरमध्ये तो पेनड्राईव्ह दिसतो आणि ते म्हणतात की एकदा आपण चेक करायला हवं की तोच पेनड्राईव्ह आहे का. त्यानंतर ते लॅपटॉपला लावून तो पेनड्राईव्ह चेक करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यामध्ये तर CCTV फुटेज आहे आणि शर्वरी ही नानासाहेबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि एवढ्या रात्री ती हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली असेल. आणि जानकी म्हणत होती ते तर सत्य नसेल ना, आणि नानासाहेबांच्या मृत्यूचं गुपित हे आणखीन गुपितच आहे, ते कोणासमोरही आलेलं नाही. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या ही जानकीची वाट पाहत थांबलेली असते आणि तिला वाटतं की जानकीने मला इथं बोलवलं आहे, याचा अर्थ तिला हॉस्पिटलमध्ये काहीतरी सापडलं असेल. तेव्हा जानकी येते आणि सांगते की आम्हाला तिथं CCTV फुटेज सापडला आहे आणि तिने ते डिलीट केलं होतं, पण आम्ही रिकवर केलं आहे आणि त्यामध्ये हे दिसत आहे की शर्वरी हॉस्पिटलमध्ये नानांना भेटायला गेली होती. तेव्हा सर्व काही तू खूप चतुराईने कर. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की मला वेळेत घरी जायला हवं आणि ती निघून जाते. त्यानंतर इकडं शर्वरीला भेटायला ऋषिकेश येतात आणि विचारतात की तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस. त्यावेळेस शर्वरी म्हणते की भेटायला गेली असेल, त्यामध्ये एवढं काय. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की तू तोंड झाकून हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मला थंडी वाजत असेल म्हणून मी गेली असेल. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की काय सत्य आहे ते मला सांग, नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यावेळेस ते म्हणतात की शर्वरी तू हे काय करत आहेस आणि तुला रात्रीपर्यंतचा वेळ आहे आणि खरं सत्य सांगितलीस तर ठीक आहे, नाही तर घरच्यांसमोर मी संध्याकाळी तुला हेच प्रश्न विचारणार आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का, आणि मी हॉस्पिटलमध्ये फक्त नानांना भेटायला गेले होते, तुला म्हणायचं तरी काय आहे. त्यानंतर इकडं ऋषिकेश निघून गेल्यानंतर शर्वरी म्हणते की आता अतिच होत आहे आणि ती राहुलला फोन करते आणि म्हणते की मला आता काहीच कळत नाही आहे. आणि आता ऋषिकेश येऊन गेला आणि तो मला म्हणत होता की रात्रीपर्यंत तू हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस, तुला हे सगळं सांगावं लागेल. त्यावेळेस मला काहीच कळत नाही आहे की मी त्याला काय उत्तर देऊ. त्यावेळेस इकडं ती म्हणते की आता वेळ आली आहे आणि आता आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल. त्यानंतर इकडं ऋषिकेश हे बाजार समितीला निघालेले असतात. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हेच विचार सुरू असतात की शर्वरी ही हॉस्पिटलमध्ये का गेली होती आणि जानकी जे म्हणत होती की नानासाहेबांच्या मृत्यूचं सत्य हे आणखीन काय आहे आणि जानकी म्हणत आहे ते तर खरं नाही ना. त्यानंतर तिथे एक माणूस पडलेला पाहून ऋषिकेश हे गाडी थांबवतात आणि त्याला लागला आहे का पाहत असतात, पण तेवढ्यामध्ये मागून काही गुंड येतात आणि ते गुंड ऋषिकेशवरती हमला करतात. त्यानंतर त्या हमल्यामध्ये ऋषिकेश यांना खूप मारहाण होते आणि त्यावेळेस ते बचाव करण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळेस 4 गुंड येतात आणि त्यांना मारहाण करतात त्यावेळेस ते त्यामधून वाचू शकत नाहीत आणि तिथे त्यांना मारलं जातं आणि ते तिथे पडल्यानंतर तर ते चांगले आहेत का असं पाहिलं पण जातं, पण ते खूप वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. त्यानंतर इकडं तो माणूस शर्वरी यांना फोन करतो आणि म्हणतो की मॅडम तुमचं काम झालं आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि माझ्या भावाला जास्त तर लागलं नाही का असं टोमणाही मारते. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की एक काम तर झालं आहे, पण ते CCTV फुटेज दादाला कसं मिळालं आहे आणि ते आम्हाला लवकरात लवकर काही करून ते डिलीट करावं लागेल. त्यावेळेस मी एवढी मोठी चूक कशी केली असं विचार करत असते, पण तरीही म्हणते की आणखीनही काही वेळ गेलेली नाही आणि मी घरच्यांना सगळ्यांना बाहेर पाठवावं लागेल. त्यानंतर इकडं बाजार समितीमध्ये जानकी येते आणि त्यानंतर ती म्हणते की लास्ट टाईम जेव्हा बाजार समितीची मीटिंग होती त्यामध्ये मी येऊ शकले नाही, त्यामुळे ती दिलगिरी व्यक्त करते. त्यानंतर इकडं गावकरी म्हणतात की हो ऋषिकेश यांनी आम्हाला सर्व काही सांगितलं आहे.
त्यामुळं काही हरकत नाही. आणि त्यानंतर ते म्हणतात की ऋषिकेश आणखीन आले नाही आहेत. असं विचारल्यानंतर ते सांगतात की ते पेनड्राईव्ह विसरलं होतं म्हणून ते घरी गेले होते आणि ते घेऊन येतच असतील. तरीही जानकी फोन करून पाहते, तरीही ते फोन उचलत नाही. त्यामुळे बाजार समितीची मीटिंग चालू केली जाते. तेव्हा गावकरी सांगतात की आपण काहीतरी माल एक्सपोर्ट करतो. त्यानंतर इकडं ऐश्वर्या सामान घेऊन येते आणि त्यानंतर शर्वरीला आवाज देते आणि म्हणते की मी आता एवढं सगळं काम केलेलं आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की आणखीन एक तुला काम करायचं आहे आणि आईंना आणि अवंतिकाला घेऊन तू घराच्या बाहेर जा. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि ऐश्वर्या म्हणत्या की आई बाहेर एक खूप छान सेल लागलेला आहे आणि तिथे खूप छान छान कलरच्या साड्या वगैरे आहेत. आणि त्यानंतर अवंतिकालाही म्हणते की तूही चल आणि तुझी चॉईस खूप छान आहे आणि तुलाही चेंज होईल. त्यानंतर ते सगळे निघून जातात. इकडं जानकी ही फोन करत असते पण ऋषिकेश हे फोन उचलत नसतात. त्यानंतर ती म्हणते की ऋषिकेश का फोन उचलत नाही आहेत आणि मी ते जाऊन पाहते. त्यानंतर जानकी ही तिथून निघून जाते आणि गेल्यानंतर ती रस्त्याने पाहत जात असते. त्यावेळेस इकडं शर्वरी ही घरामध्येच जानकीच्या रूममध्ये जाते आणि ती सगळीकडे पाहत असते की तिला पेनड्राईव्ह किंवा काही भेटतं का, पण तिला तिथे काहीच भेटत नाही. तेव्हा ती विचार करते की जानकीने ते फुटेज कसं मिळवलं. आणि त्यानंतर इकडं ऋषिकेशची गाडी पाहून जानकी ही आपली गाडी थांबवते आणि विचार करते की ऋषिकेशची गाडी इथं काय करत आहे आणि इथं बाजूला गर्दीही झालेली असते. त्यावेळेस ती तिथे असलेल्या माणसाला विचारणा करते की इथं काय झालं. त्यावेळेस इकडं तो माणूस सांगतो की इथे एक माणूस पडलेला आहे आणि त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. त्यावेळेस जानकी तिथे पाहत असते आणि अवंतिकाची ही गाडी तिथे येते आणि ती म्हणते की इथे दादा आणि वहिनीची गाडी काय करत आहे आणि आपल्याला पाहावं लागेल. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की शर्वरी